पण या दोन्ही महापालिकांमध्ये त्या पक्षाची सत्ता राहिली, त्यांच्या स्थानिक कारभाऱ्यांकडून तुमच्या भाषेत म्हणायचं तर हा भ्रष्टाचार झाला, हे वरिष्ठांच्या तुम्ही कधी ते मला माहीत नाही. तुम्ही वरिष्ठांच्या काही लक्षात आणून दिलं नाही? ते मला माहिती नाही. मी फक्त नाही का दादा कसं होतं, मला हे थोडं सोयीचं वाटतं. म्हणजे तुम्ही फक्त निवडणूक आला तेव्हाच मुद्दा काढतायत आणि तेव्हा निवडणुकांच्या आधी तुमच्या स्थानिक नेत्यांनाही कळलं नाही, तुम्हालाही कळलं नाही, थोडंसं पचायला जड जात आहे. हे का पचायला जड जात असेल तर ते तुम्हाला पचायला जड जात आहे. तिथल्या लोकांना चांगलं पचलंय. काल मी तिथं गेलेलो होतो, त्याच्यातले काही मुद्दे विधिमंडळामध्ये काढले गेलेले आहेत. त्याचाही रेकॉर्ड मी दाखवतो. आता तो कागद माझ्याकडे नाहीये पण गाडीमध्ये आहे. त्या संदर्भामध्ये तिथंही माहितीच्या अधिकारात 12 कोटी रुपयाचे सॉफ्टवेअरची किंमत नंतर 120 कोटी कशी झाली. CCTV कॅमेरे बसवले 600 कोटीचे, त्याच्यातले 70% कॅमेरे का बंद आहेत. 70% कॅमेरे बंद आहेत तर ज्याला काम दिलं, आम्ही सहसा कॅमेऱ्याचं काम एखाद्या एजन्सीला दिलं CCTVच्या, तर आम्ही काय करतो, तू 5 वर्ष किंवा 10 वर्ष तू ते सगळं बघायचं. तू आम्हाला त्याचा मेंटेनन्स असेल, त्याचं सगळं कुठंही बंद पडता कामा नये ही खबरदारी घ्यायची. तसं घेतलं गेलं नाही. शेवटी तिथं काम करणारी लोक, त्यांना विजन असावं लागतं. त्यामध्ये कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं हे पण ठरवावं लागतं. आज आपले एवढे दोन्ही शहरातले DP प्लॅन चे रस्ते हे केले जात नाही. तुम्ही हा जो ग्रामीण भागाचा बेल्ट आहे ना, तिथं सहज चक्कर मारली तरी तुमच्या लक्षात येईल की रस्ते तसेच पडलेले आहेत. आणि जिथं ह्यांचे लांगे बांधे आहेत, ह्यांचे कन्स्ट्रक्शन चालले, तिथले मात्र रस्ते लगेच होतात. का तर त्यांच्या बिल्डिंग झाल्यानंतर त्याला रेट चांगला त्या ठिकाणी यावा अशा पद्धतीनं हे प्रकार. तिथं कुत्र्यावर नसबंदी केली, 7 कोटी रुपयाचं बिल दाखवलंय. कुत्र्यांवर नसबंदी 7 कोटी. प्रत्यक्षात तिथं नसबंदी झाली का नाही झाली बघायला कोणी नाही, कारण बेवारस कुत्र्यांची संख्या आहे तेवढीच वाढतच चाललेली.